आपण अनेक वर्षांपासून जी वाट पाहत होतो ती घटना आज म्हणजे भगवान रामलल्लांचा प्राण प्रतिष्ठाचा कार्यक्रम झालाय, त्यामुळे संपूर्ण देश आणि जगामध्ये अतिशय आनंद आहे। आणि हे होत असताना आज दुपारी 2:38 मला प्रदेश काँग्रेस कडून निलंबन, मी, माझी पत्नी आणि NSUIचे देवेंद्र मराठे यांच्या निलंबनाचे पत्र मिळालं। तर आतापर्यंत काँग्रेस पक्षाच्या अनेक किंवा प्रत्येक कार्यक्रमामध्ये माझा सहभाग होता। काँग्रेस पक्षाने जे जे आंदोलनं करायला सांगितली त्यामध्ये सहभाग होता। अनेक आंदोलनांच्या बद्दल आम्ही कोर्टामध्ये त्या दृष्टीने आंदोलनाच्या केसेस अजून लढत आहोत। आणि हे सगळं होत असताना मला काय कळलं नाही की आज त्यांनी माझ्या विरुद्ध आणि माझ्या पत्नी विरुद्ध आणि देवेंद्र विरुद्ध अशी कुठल्याही पद्धतीची कुठली आमच्याशी चर्चा न करता, आमच्याबरोबर किंवा शोकॉज नोटीस न देता नॅचरल जस्टिसच्या विरुद्ध ही जी आमच्या विरुद्ध एक्सपल्शनची ऑर्डर केलेली आहे त्याबद्दल जरा मन व्यथित झालेला आहे। आणि म्हणून आपली सुद्धा बाजू मांडावी, कारण उद्याच्या दिवशी असं नको व्हायला की प्रदेश काँग्रेसच्याच फक्त बाजू आली। तर याकरता आपल्याला इथं बोलवलं आहे। तर या निमित्तानं खरं म्हणजे माझी कन्या जी आहे, जे काही मी ऐकतो, माझी कन्या जी आहे डॉक्टर केतकी, हिने कुठल्याच पक्षामध्ये आतापर्यंत काम केलेलं नाही, पण तिला सन्माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे जगामध्ये देशाचं नाव आदरणीय मोदींनी अतिशय नावाजलेलं केलेलं आहे, भारताची इकॉनॉमी जी आहे ती 10 नंबरवरून 5 नंबरवरती आणली असं तिच्या मनामध्ये बिंबवलं आहे, तिला माहिती आहे। या सगळ्या चर्चा ती माझ्याशी करते। आणि हे सगळं होत असताना आत्मनिर्भर भारत, डिजिटल इंडिया आणि सगळ्या एकंदरीत पंतप्रधान मोदींच्या बाबतीमध्ये जे त्यांनी कार्य केलेलं आहे अतिशय तिला आवडलं ते। आणि त्यामुळे तिचा भारतीय जनता पक्षात जाण्याचं तिचं ठरलं। पण यामुळे मला एक्सपल्शन करावं हे मला याबद्दल सुद्धा मला एक मोठं म्हणजे मी व्यथित झालो आहे। त्यामुळे आम्हालाही काहीतरी विचार करावा लागेल, एवढं आपल्याशी सांगण्याकरता बोलवलं। तुम्ही भाजपात जाणार का? विचार करावा लागेल म्हणजे तुम्ही आता भाजपात प्रवेश करायला का काय? असं आहे की ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर काहीतरी विचार तर करावा लागेल। मुहूर्त ठरला का? तुम्हाला लवकरच, म्हणजे आज तर मी काही बोलू शकत नाही, पण तुम्हाला कळूच ना आम्ही। पण आमच्या माहितीप्रमाणे 24 तारखेला तुम्ही जाताय मुंबईला, काँग्रेसने तुमच्यावर कारवाई केली असं एक जनरली तुमचं मुहूर्त ठरला होता म्हणून काँग्रेसने अगोदरच तुम्हाला निलंबित केलं? नाही, असं आहे की माझी कन्या जी आहे, माझी कन्या कुठल्याच पार्टीत नाही, तिने आणि समजा तिने विचार तिच्या मनामध्ये आला आदरणीय मोदीजींचं सर्व एक पद्धतीने त्यांची कार्यपद्धती, देशाचं नाव जगामध्ये होणं, तिला असं वाटलं की आपण BJP मध्ये जावं, तिने त्या पद्धतीने तयारी केली। त्यामुळे आमच्यावरती अशी का कारवाई करावी? दादा तुमचं काय मत? नरेंद्र, आजचा दिवस तर आनंदाचाच दिवस आहे। तिला जितके त्यांना जे वाटतं ते तुमच्याशी चर्चा करते, तुमचं काय मत आहे?
केतकीताईंना वाटतं ते बघितल्यानंतर निश्चितच एक अशी परिस्थिती देशामध्ये निर्माण झालेली आहे की मोदीजींच्या माध्यमातून जे अशक्य आहे त्या गोष्टी त्या होत आहेत. पण हा विचार जो आहे, हा विचार केतकीच्या माध्यमातून केतकीने त्या ठिकाणी मांडला आणि म्हणून त्यात आज माझ्यावरती कारवाई केली असावी हेही कळत नाहीये. दादा पण या साऱ्या अजून मी काँग्रेस सोडलेलीच नव्हती ना. अजून या विषयासंदर्भात ज्या काही बातम्या प्रकाशित झाल्या वर्तमानपत्रांमध्ये त्यात तुम्ही भाजपात जाल हे स्पष्ट करण्यात आलेलं होतं. त्यानंतर ही कारवाई झाली तर मग ही चुकीची कसं काय म्हणताय तुम्ही? नाही, आम्ही आपणाला बोलवलं का की बुवा आपणाला सांगितलं का की बुवा मी भाजपमध्ये जाणार आहे? मी आपल्याशी प्रेस कॉन्फरन्स तर घेतली असती ना मी. पण काही वर्तमानपत्रांमध्ये तशा स्पष्ट बातम्या छापून आल्या तुमच्या पोटनी आहे. मग तुम्ही कसं आहे आक्षेप का की नाही घेतला? आपण संपादक मंडळी ज्या असतात किंवा आपले आपण स्वतः अनेक वेळा चर्चा करत असतात ना की बुवा परिस्थिती काय आहे, चर्चा केतकीताईची चर्चा काय चालू आहे. काही प्रेशर आहेत का तुमच्यावरती? नाही, कसलंच प्रेशर नाही, कुठलंच प्रेशर नाही. का असावं प्रेशर ना? मी काँग्रेस करता काय नाही केलं, आलं लक्षात. काँग्रेसचं प्रत्येक अधिवेशन मी भरवलं. युवक काँग्रेस असो, महिला काँग्रेस असो, दिल्लीचं असो, रेल्वेच्या गाड्या केल्या मी इथून कार्यकर्ते न्यायला. हजारो गाड्या मी या ठिकाणी केल्या. आत्ताच नाना पटोलेंच्या सूचनेनुसार त्यांनी सांगितलं की बाबा 10,000 लोकांची जेवणाची तयारी करा. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची मीटिंग घेतल्यानंतर तयारी केली. 10,000ची आले 1,000 फक्त. विनायकराव देशमुखांचं असं म्हणणं आहे प्रभारी जे काँग्रेसचे की आम्हाला असं एक माहिती मिळाली की मुलाजादा आणि काही त्यांची टीम हे भाजपात जाणार आहेत म्हणूनच आम्ही ही कारवाई केलेली आहे. हो, पण आमच्याशी चर्चा तर केली पाहिजे ना. आमच्याशी ना विनायकरावनी चर्चा केली ना प्रदेशच्या कोणी चर्चा केली. ज्या काही घडामोडी होत्या ज्या आम्ही प्रदेशकडून केंद्राला जे राष्ट्रीय कार्यकारिणीकडे सगळे अहवाल पाठवला त्यानुसार तिकडनं काही गाईडलाईन्स आल्या. पण माझ्याशी तर चर्चा करायला पाहिजे ना. तुम्ही माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे की बाबा मी आणि भाजपमध्ये जाणारे नाही, माझी मुलगी माझ्या मुलीला भाजपचे विचार आता घरामध्ये असतात ना. माधवराव शिंदेच्या घरामध्ये पण आहे ना तसं. आता तुमचा अजून विचार काय आहे की तुम्ही काँग्रेस सोडणार नाही? नाही, आता काढूनच टाकलंय ना. आता भूमिका काय राहणार? आता काहीतरी विचार करावा लागेल ना. दादा तुमची इच्छा नव्हती का बाबा जायची? तुम्हाला ढकललं काँग्रेसवाले? नाही, तसं म्हणता नाही येणार ना. पण आता शेवटी काहीतरी नॅचरल जस्टिस तर पाहिजे ना. किंवा चर्चा करायला पाहिजे किंवा खरंच जात आहेत का तुम्ही, काय झालं आहे. त्यांचं असं म्हणणं विनायक देशमुखांचं की तुम्ही तुमचं मत व्यक्त करताना मोदींची स्तुती केली त्यामुळे त्यांनी असं काँग्रेस पक्षात चालत नाही, काँग्रेसचा राजीनामा देता अशी मोदींची स्तुती केलेली आहे. तेव्हा तुमच्या नाही, कसं आहे की आजची घटना तर मोदींची स्तुती करण्यासारखीच आहे ना. आता जगाला आनंद आहे ना, जगालाच आनंद आहे. मीच एकटा काय, सगळंच फक्त आनंद आहे. दादा एक अशी चर्चा होती गेल्या काही दिवसांपासून की उल्हास पाटील संदेश होत आहे की वेळ आली आणि हे सारं घडलं. नाही, पण मला एक सांगा ना की ही एकाधिकारशाही किती दिवस चालायची ना. ही एकाधिकारशाही आहे ना, ही लोकशाही नाही. काही चर्चा करा ना. आधी असा प्रकार सुरू होता काँग्रेसमध्ये जे तुम्ही आता उल्लेख केला की एकाधिकारशाही सुरू आहे. कुठेतरी तुम्ही नाराज होते का काही नेतृत्वावर? नाही, माझ्याशी कधीच चर्चा केलेली नाही ना. मी तर केलं ना मागे. आता म्हणजे नाराज काय, मी मागच्या रविवारी अजून तर नाना पटोलेंचा सगळा कार्यक्रम पाण्याच्या बाटल्यापासून तर गाडीपर्यंत सगळं मी केला. जरा विषय असं आहे, आमचं म्हणणं असं होतं की पक्षाबाबत तुमची नाराजी होती. नाही, हे मला अचंबित करण्यासारखं आहे ना. मला त्यामुळे मला दुसरा मार्ग काहीतरी पाहावा लागेल ना. आता कोणता मार्ग सुद्धा आता ते त्याबद्दल तुम्हाला लवकरच सांगू ना. दादा महाराष्ट्रातला बातमी आलेली आहे की तुम्ही त्यांच्याशी बोलताना स्पष्ट माहिती दिलेली आहे की तुम्ही बुधवारी कन्या केतकी सोबत मुंबईला देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहात. माझी कन्याच्या बाबतीमध्ये ती करणार आहे, पण मी माझं अजून काही बोललेलं नाही. आता मला विचार करावा लागेल. मी काही प्रेस कॉन्फरन्स घेतली असती ना. मी तर प्रेस कॉन्फरन्स घेतली असते.
ही अशा पद्धतीची एकाधिकारशाही पक्षात कशी काय आहे ना. आज याला घटनेमध्ये प्रदेश युवक काँग्रेसच्या घटनेमध्ये नाना पटोलेंना अधिकार नाही आहे याला काढायचा. नाही, मी निवडून आलेलो जिल्हा अध्यक्ष आहे युथ काँग्रेसचा. आताच या प्रेस कॉन्फरन्सच्या 10 मिनिट आधी माझे प्रभारी जे आहेत एहसान खानजी, महाराष्ट्राचे प्रभारी आहेत ते युथ काँग्रेसचे, त्यांचा फोन होता की त्यांनी सांगितलं की तुम्हाला पार्टीमध्ये अशा पद्धतीने कोणीही काढू शकत नाही. त्याच्यामुळे ते मला पत्र पाठवत आहेत की नाना पटोलेंनी तुम्हाला जे काही पत्र पाठवलेलं आहे हे इनलिगल आहे. मग जर नाना भाऊ सारखे जे प्रदेशचे प्रमुख आहेत यांना जर पार्टीचे जे काही संघटनेचे किंवा लोकशाहीच्या मार्गाने जे काही नियम असतात हे जर माहिती नाही की एखाद्या व्यक्तीवरती कारवाई करण्याच्या आधी एकतर त्या व्यक्तीशी तुम्ही डिस्कस करा, चर्चा करा, का त्याने काही पक्षाच्या विरोधात काही दुसरी ॲक्टिव्हिटी केलेली आहे का हे तपासून बघा, त्याचे काही पुरावे आहेत का. अशा पद्धतीची कुठलीच ॲक्टिव्हिटी आमच्या 3 जणांकडून झालेली नाही आहे. केतकीताईचा विषय आहे. केतकीताई ही कुठल्याही प्रकारे काँग्रेस पक्षाची सदस्य नाही आहे किंवा होतीही नाही. त्यामुळे केतकीताई हे त्यांचे निर्णय घेण्याकरता स्वतंत्र आहेत व त्यांनी त्या पद्धतीने निर्णयही घेतलेला आहे. या निर्णयामध्ये ते डॉक्टर साहेबांची मुलगी असल्यामुळे किंवा मॅडमांची मुलगी असल्यामुळे किंवा माझी बहीण असल्यामुळे काही आमचा त्यांच्याशी काही हे नाही. आमचा पक्ष हा काँग्रेस पक्ष होता, परंतु आमच्याशी कुठल्याही प्रकारे अशा पद्धतीने आम्ही कुठलीही ॲक्टिव्हिटी पार्टी अगेन्स्ट ॲक्टिव्हिटी केलेली नसताना देखील अशा पद्धतीने जी काही कारवाई केली आहे ही खरंच दुःखदायक आहे. आणि आता अशा पद्धतीने 6 वर्षाच्या निलंबनाची कारवाई झाल्यानंतर कुठंतरी एक क्षण येतो की तिथं विचार करावा लागेल. दादा पुण्यानंतर काँग्रेसमध्ये नानांच्या विरोधात पुण्यामध्ये देखील अशुद्धचं वातावरण तयार होत आहे. नाही, ही अशी कारवाई करण्यापेक्षा बूथ यंत्रणा चांगली स्ट्रॉंग करावी ना त्यांनी. दिल्ली दरबारी याच्या संदर्भात नानांच्या विरोधात चर्चा वगैरे काही होते? ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या म्हणजे याच्यात नॅचरल जस्टिस कुठे मिळत नाही. बातमीनंतर तुम्ही प्रदेश अध्यक्ष जिल्हा प्रभारी किंवा जिल्हा अध्यक्ष तुम्हाला कोणी संपर्क केला नाही? ना जिल्हाध्यक्षांनी केला, ना प्रभारींनी केला, ना उत्तर महाराष्ट्राच्या मंडळींनी केला, ना प्रदेशच्या केला. मी तर AICCचा मेंबर आहे. पत्र कधी मिळालं तुम्हाला? 2 वाजून मी आनंदाचा उत्सव साजरा करून येतोय आणि मला पत्र मिळत आहे. तुम्ही वरिष्ठांशी काही बोलणं झालं का तुमच्या काँग्रेसच्या संदर्भात काही? नाही, मी आधी मला जर नॅचरल जस्टिस ते देत नसेल तर मी तुमच्या समोरच मांडणार नाही. का कारवाई झाली? अशी कारवाई केली तुम्ही? समजा खरगेजींशी तुमचे चांगले संबंध आहे, गांधीगरांशी तुमचे चांगले संबंध आहे, तुम्ही त्याच्याशी काही संपर्क साधणार की आता ते बंद झाले तुम्ही प्रवेश? नाही, आता काढूनच टाकलंय, टाकलेला आहे. त्यामुळे दुसरा विचार तर काहीतरी करावा. तो दुसरा विचार काय तुम्हाला लवकरच सांगू. म्हणजे पण वरिष्ठांनी जर समजा तुमच्या आतापर्यंतच्या कार्याची दखल घेऊन जर प्रदेशचा निर्णय चर्चा करायला पाहिजे ना. प्रयत्न केला तर मग जर समजा वरिष्ठांनी प्रदेशच्या निर्णयाला बदलला तर तुम्ही तुमचा काँग्रेस कुठे त्यांची चर्चाच नाही ना माझ्याशी. आता 4 तास झालेत. जर झाली तर कशी काय होणार आहे ना. त्यांनी काढूनच टाकलंय ना. तुमची मनाची तयारी झाली, एक चांगलं झालं आणि तुम्ही भाजपमध्ये तुमचा मार्ग मोकळा झाला. मला आज आनंद आहे. मला आनंद या गोष्टीचा आहे की रामलल्लांचं प्राणप्रतिष्ठा आज झाली. मला आशीर्वाद मिळाला नाही खरा तसंही समजा. दादा मग सरळ जाहीर का नाही करत तुम्ही की 24 तारखेला मी भाजपात जाणार? सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला नाही तुम्हाला थांब सांगतो ना, लवकरच सांगतो तुम्हाला. जो निर्णय आहे तो लवकर सांगतो. सोबत 400 कार्यकर्ते घेऊन पण आमच्यापर्यंत जी दादा सोबत 400 कार्यकर्ते घेणार. मी अशी प्रेस कॉन्फरन्स कुठे घेतली ना. चर्चा आहे, चर्चेना काय असतं. भाजपच्या वरिष्ठांकडून डिक्लेअर करायचं नाही सांगितलंय का अजून असं काही? नाही, तशी माझी त्यांच्याशी काय चर्चा व्हावी ना. मी अजून काँग्रेस पक्षातच होतो. दादा ऍक्च्युअली भाजपच्या संपर्कात होते तुम्ही काही दिवसापासून, म्हणूनच काँग्रेसने ही कारवाई केल्याचं बोललं जातं. नाही, माझे काही मित्र असतात ना भाजपमध्ये. मित्र असतात की नाही, सगळ्यांचे मित्र असतात एकमेकाच्या पार्टींमध्ये मित्र असतात. म्हणून ती चर्चा
त्याच विषयाची असेल असं काही नाही की हा? तुम्ही अजून कुठल्याही पक्षात प्रवेश केलेला आत्ता मी अजून 2:38 मी काँग्रेसमध्ये होतो ना. आणि इकडे तुमचं निलंबन झालेलं आहे, तर तुम्हाला असं काही वाटतं पक्षात दुसरा गट कुठला तरी तुमच्या विरोधात सक्रिय झाला आहे असं काही आहे? नाही तसं नाही वाटत. म्हणजे मला काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ लोकांच्या वरती फार नाराजी आहे की अशी एकाधिकारशाही नको व्हायला. हे कोण निर्णय घेणार ना, लोकल पातळीचे कोणी निर्णय घेणार. म्हणजे याचा अर्थ काँग्रेसमध्ये एकाधिकारशाही चालू आहे असं दिसतंय. दिसतंय म्हणजे भाजपला एकीकडे काँग्रेसमध्ये हुकुमशहा म्हणून सगळं चालवतात, दुसरीकडे प्रत्यक्षात ते मला नाही, पण आज मला दिसलं काँग्रेसमध्ये. बाकीचं दादांसोबत तुमच्यावरही कारवाई झाली, तुमची काय प्रतिक्रिया आहे या साऱ्या विषयासंदर्भात? खूपच बसळ नाही की असं कसं काय होतं. हां, मोदीच्या चर्चा चालू आहे, मुलगी फिरते आहे, तिचा कल आहे सगळे जाण्याचा. मग त्याच्याने आम्ही तर काही असं केलेलं नाही कधी. मी तर प्रत्यक्ष सगळं काय केलं. निर्णय चुकीचा आहे. आता गिरीश महाजनांशी काही चर्चा, माझी गिरीश महाजनांच्या समोर एकदाही अजून बैठक झाली नाही किंवा बोललो नाही. आता काही भेट घेण्याचा विचार? नेते आहेत ते जिल्ह्याचे, महाराष्ट्राचे नेते आहेत. आता या साऱ्या वातावरणानंतर तुमची भेट घ्या, भाजप प्रवेश होईल? 2च दिवसात ते सांगा. सर, आप बार बार 2 दिन रुकने की बात कर रहे हो, मतलब आपका पहले से ही सब कुछ फिक्स था ना? नहीं, मैं एक दिन भी बोल सकता था. केतकीताईचा निश्चित आहे ना. तिलाच विचारा तुम्ही. ती इंडिपेंडंट आहे. ती बोलताना फक्त सांगते मला की बा मला मोदीजींची ही जी आत्मनिर्भर योजना आहे, आयुष्यमान भारत योजना आहे, त्यानंतर भारताचा इकॉनॉमीमध्ये 10 नंबरवरून 5 आलेला आहे, या सगळ्या तिला पसंत आहेत सगळ्या गोष्टी. दादा हे केतकीला समजू शकलो, मग हे तुमच्या लक्षात का नाही आलं अजूनपर्यंत? आता विचार करावा लागेल. म्हणजे हे 5 वर्षापासून आम्ही सांगतोय तुम्हाला. इतके वर्ष काँग्रेस करता आपण करावं आणि अशी चर्चा न करता, म्हणजे बघा तुम्ही बघत असाल की कुठलाही नेते आले समजा तर त्यांची सगळं आमच्याचकडे असायची. एक झेंडा कुठे गावात लावायचा असेल तो आमच्याकडून झेंडा असायचा. आणि हे सगळं असताना एकदम अचानकपणे हे म्हणजे थोडंसं दुःखच आहे. कदाचित चांगलं घडणार असेल म्हणून झालं असेल. आजचा दिवस चांगला आहे असं तुम्ही म्हणतायत. नाही, असं आहे की 1-2 दिवस थांबा फक्त. अहो दादा, 2 दिवस थांबा बस. इतर सगळं जाऊ द्या, पण 24 तारखेला त्या ठिकाणी तुम्ही जॉईन होणार का नाही, तर बाहेर जी सगळी चर्चा आहे, बावनकुळेंच्या उपस्थितीत तुम्ही प्रवेश करणार असं आमच्यापर्यंत माहिती. तुमची माहिती असेल तर मला माहिती नाही तुमची काय माहिती आहे, पण 2च दिवस थांबा. सर, एक विषय आहे. हा, नेत्यांची भेट घेतली आणि ते फडणवीसांशी आपलं बोलणं झालं भाजप प्रवेशासंदर्भात. मी आत्तापर्यंत फडणवीसांशी एकदाही बोललेलो नाही किंवा भेटलोही नाही. विनय माझे वर्गमित्र आहेत. माझे वर्गमित्र म्हणजे माझे स्कूलमेट आहेत. ते मग त्यांच्या माध्यमातून बोलणं झालं. त्यांच्या माध्यमातून कुठल्या विषयावरती काय बोलणं झालं, त्यात राजकीय बोलणं नाही झालं. आमच्या संस्थांच्या बाबतीत बोलणं झालं. दादा, उमेदवारीबाबत ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे प्रवेश आपला थोडासा रेंगाळतोय असं एक चर्चा. उमेदवारीबाबत ठोस आश्वासन मिळालं नाहीये म्हणून आपला प्रवेश थोडासा रेंगाळतोय अशी एक चर्चा. नाही, मी तर काँग्रेसकडेच मागत होतो ना. 9 तारखेपर्यंत उमेदवारी इच्छुक उमेदवारांची त्यांनी माहिती होती,
तुम्ही इच्छुकांमध्ये तुम्ही नाव दिलं नाही तुमचं दिलं नाही अशी आमच्याकडे काँग्रेसमध्ये अशा पद्धतीने आधी अर्ज मागितला जातो. तसा अर्जच कोणी मागितला नाही. अर्ज मागितला फी भरली जाते ना 5,000 रुपये. कोणी भरले आतापर्यंत? मागितलं कोणी? डिक्लेअर केलं कुठेच नाही. ते कारण त्या त्या जिल्ह्यातून ज्याला इच्छुक आहे मी वाट पाहत होतो की अर्ज 5,000 रुपये किंवा 20,000 रुपये किंवा काय जी फी असेल तिथं. आता मी तर पहिल्यांदा नाही उभं राहत आहे. मी 98 साली अर्ज केला, मी 99 साली अर्ज केला, मी 2004 साली अर्ज केला, मी 2019ला अर्ज केला. नाही मग एखादा 9 तारखेपर्यंत जे मागवले होते किती नावं केले? नाही 9 तारखेपर्यंत त्यांनी ते नावं नाही मागवले होते.